तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर म्हणत असतात की अक्षराची अशी अवस्था असताना आपण लग्न करणं मला बरोबर वाटत नाहीये. आणि ते ऐकून चारुलता तर खूपच नाराज होते आणि मग त्यानंतर ती नाटकं करत चारुहास सरांना म्हणू लागते की ठीक आहे, जर तुमचीच इच्छा नसेल तर आपण हे लग्न रद्द करूयात. खरं तर अक्षरानेच हे सगळं ठरवलं होतं, पण आता तीच इथे नाहीये तर आपल्या लग्नाला सुद्धा काही अर्थ नाहीये. आणि तिचं असं वागणं बोलणं बघून चारुहास सर म्हणतात की चारू, मला तुला दुखवायचं नव्हतं. मात्र चारुलता म्हणत असते की नाही हो, तुमची तरी या सगळ्यात काय चूक आहे. उलट इतकी वर्ष मी या घरात नव्हते आणि मी या घरात आल्यावर तुम्ही सगळ्यांनी लग्न करण्याचा आग्रह केला म्हणून मी या लग्नासाठी तयार झाले. पण जर आता तुमचीच इच्छा नसेल तर मी सुद्धा काही म्हणणार नाही. त्यावर चारुहास सर म्हणतात की चारू, मला माहिती आहे तुला कदाचित राग आला असेल, वाईट वाटलं असेल, पण खरंच अक्षरा इथे नसल्यामुळे माझं कशातही मन लागत नाही आहे. तिची अशी अवस्था असताना आपण लग्न करणं मला योग्य वाटत नाही आहे. पण चारुलता म्हणत असते की खरं तर तिला लवकर बरं वाटावं म्हणूनच मी हा लग्नाचा घाट घातला होता. पण आता काही हरकत नाही, ती इथे नसताना आपण लग्न नको करायला. आपण हे लग्न रद्द करू, सगळ्यांना सांगूयात की आमच्या सुनबाईंची अशी अवस्था आहे त्यामुळे आम्ही लग्न रद्द करतोय. तर चारुहास सर म्हणत असतात की अगं, हे सगळ्यांना सांगायची काय गरज आहे. आपण काय लोकांना असं सांगणार आहोत का की अक्षराला वेड लागलंय. तर चारुलता म्हणत असते की आपण नाही सांगितलं ना तरी लोक आपापल्या परीने अर्थ काढणारच. आणि तिचं असं बोलणं ऐकून मग शेवटी चारुहास सर नाईलाजाने म्हणतात की ठीक आहे चारू, आपण हे लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच करूयात. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर आजी चारुलताला समजवण्यासाठी जातात, पण ती मोठ्यानेच म्हणते की तुम्ही काही बोलू नका. त्यामुळे आजी नाराज होऊन तेथून निघून जातात. चंचीसुद्धा तिच्या खोलीत जाते. तर चारुलता विचार करत असते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी चारुलता देवीसमोर उभी असते आणि हात जोडून म्हणत असते की देवी, अक्षराच्या चुका पोटात घाल, हवं तर तिच्या वतीने मी माफी मागते, पण तिला लवकरात लवकर बरी कर. तितक्यात मग चारुहास सर त्या ठिकाणी येतात. तर चारुलता म्हणत असते की आपलं लग्न झाल्यानंतर ना आपण घरामध्ये एखादी पूजा करूयात, म्हणजे सगळं काही ठीक होईल, सगळी इडापिडा निघून जाईल. आणि तिचं ते बोलणं ऐकून चारुहास सर म्हणतात की अगं, हे काय बोलतेस तू, तुझा तर या सगळ्यावर विश्वास नाही आहे ना. आणि ते ऐकून चारुलता घाबरते आणि मग ती पटकन म्हणते की तसं नाही, पण आता डॉक्टर आपल्या परीने प्रयत्न करतायत तर आपण सुद्धा काहीतरी करायला हवंच ना, म्हणून मी म्हटलं. आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. मात्र चारुहास सरांना काहीतरी गडबड वाटत असते. ती आश्चर्यानेच त्या जाणाऱ्या चारुलताकडे बघत असतात. दुसरीकडे अधिपती हॉस्पिटलमध्ये येतो, पण तेव्हासुद्धा अक्षरा बेशुद्धच असते. अधिपती तिच्या जवळ जात डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की मास्तरीनबाई बघा, मी आलो आहे. आता ना मी तुम्हाला लवकरात लवकर घरी घेऊन जाणार, तुमची भरपूर काळजी घेणार. मी तुम्हाला ना काही होऊ देणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. पण तितक्यात ती नर्स त्या ठिकाणी येते आणि अधिपतीला सांगते की तुम्ही आता इथून जा, त्यांना आराम करू द्या. तर अधिपती त्या नर्सला पुन्हा विचारू लागतो की काल खरंच तो बजरंग इथे आला तर नव्हता ना. तर ती नर्स म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही, तुमच्या बायकोला नक्कीच भात झाला आहे. पण अधिपती म्हणत असतो की असं कसं शक्य आहे, असं तर नाही ना घडलं की तो इथे आला होता पण तुम्हाला दिसला नाही. पण ती नर्स काही कबूल करायला तयारच नसते आणि ती अधिपतीला पुन्हा पुन्हा हेच सांगत असते की तुमच्या बायकोला भात झाला असणार आहे, दुसरं काही नाही, तुम्ही जा इथून, आता त्यांना आराम करू द्या. त्यामुळे मग अधिपती जाण्यासाठी निघतो, पण जाता जाता तो ओंकारला कॉल करून सांगतो की शिवानी वहिनींना हॉस्पिटलमध्ये पाठव, त्या मास्तरीनबाईंजवळ असल्या म्हणजे त्यांना बरं वाटेल. तर दुसरीकडे चारुहास सर, आजी, चारुलता, चंची सगळेजण चहा पीत बसलेले असतात. मात्र चारुहास सरांचं कुठेही लक्ष लागत नसतं. अक्षराच्या तब्येतीची त्यांना खूप काळजी वाटत असते आणि ते म्हणत असतात की अक्षराच्या डोक्यात हे सगळं कुठून आले ना तेच मला कळत नाही. ती चारुलताला भुवनेश्वरी का समजते काय माहीत. आणि ते ऐकून आजी म्हणतात म्हणजे अजूनही ती तेच बोलते का. तर चारुहास सर खाली मान घालूनच हो म्हणतात. तर चंची म्हणत असते म्हणजे नक्कीच तिला वेड लागलं असणार. मात्र आजी तिला गप्प बसायला सांगतात. तर चारुहास सर वैतागून म्हणत असतात की हे सगळं ना त्या भुवनेश्वरीमुळेच घडत आहे, मीच या सगळ्यासाठी कारणीभूत आहे. मी एक चूक केली आणि त्या बाईला या घरात आणलं आणि त्या बाईने माझ्या सगळ्या घराचं वाटोळं केलं.
तिने माझा, या घराचा आणि माझ्या मुलाचा तर सत्यानाश केलाच, पण आता तिने माझ्या सुनेला सुद्धा सोडलं नाही. ती जिथे कुठे असेल ना तिथे कधीच ती सुखी राहणार नाही. माझा तळतळाट लागेल तिला आणि ते तेथून निघून जातात. आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळे आजी मात्र दुखावल्या जातात. पण चारुलता म्हणते की तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका, मी बोलते त्यांच्याशी. दुसरीकडे अधिपती आणि ओंकार पोलीस स्टेशनमध्ये जातात. त्यावेळी तो बजरंग जेलमध्येच असतो. तर अधिपती त्याची कॉलर पकडतच त्याला विचारतो की का त्रास देते तू आमच्या मास्तरीनबाईंना. मात्र तो इन्स्पेक्टर अधिपतीला बाजूला करतो आणि सांगतो की प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की हा बजरंग इथेच होता, तो कुठेही गेलेला नाही आहे, आमचं त्याच्यावर बारीक लक्ष आहे. तर तो बजरंगसुद्धा म्हणत असतो की अहो धाकटे सरकार, तुमच्या त्या मास्तरीनबाईमुळेच मी इथे आलोय ना, आता मी इथून बाहेर कसा पडेल. पण मला कळत नाही आहे नेमकं काय झाले, तुमच्या त्या मास्तरीनबाईंना मी दिसतो का. आणि ते ऐकून अधिपती अजूनच चिडतो आणि त्या बजरंगच्या अंगावर धावून जातो. पण ओंकार त्याला थांबवतो आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर घेऊन जातो. दुसरीकडे अक्षरा अजूनसुद्धा बेशुद्धच असते. तर ती नर्स तिच्या जवळच उभी असते आणि मग त्यानंतर काही वेळाने ती तेथून बाहेर पडते आणि मग थोड्या वेळाने अक्षरा शुद्धीवर येते. दुसरीकडे अधिपती एकटाच त्याच्या गाडीजवळ उभा असतो आणि त्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो की मला माहिती आहे माझ्या मास्तरीनबाईंना वेड लागलेलं नाही आहे, त्यांना काही झालेलं नाही आहे, पण मग हे सगळं काय चाललं आहे ना तेच मला कळत नाही. मास्तरीनबाई काल जे काही बोलत होत्या त्यावर विश्वास ठेवावा की नाही तेही कळत नाही आहे. आणि मग तो देवाकडे मास्तरीनबाईंना लवकरात लवकर बरं वाटू दे म्हणून प्रार्थना करतो. तितक्यात ओंकार शिवानीला घेऊन त्या ठिकाणी येतो. शिवानीला आणि ओंकारला बघून अधिपतीच्या जीवात जीव येतो. तर तो शिवानीला विचारत असतो की तुम्ही वहिनी आजच्या दिवस मास्तरीनबाईंसोबत थांबाल ना, त्यांना बरं वाटेल. तर शिवानी म्हणते की हो भाऊजी, का नाही, मी पूर्णपणे त्यांची काळजी घेईल, पण त्यांची तब्येत आता कशी आहे. तर अधिपती हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो आणि म्हणतो की मला खरंच ना त्यांची खूप काळजी वाटते. तर शिवानी म्हणत असते की तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांच्यासोबत थांबते, जर एखादी गोष्ट असेल तर त्या मला नक्की सांगतील आणि मग ती हॉस्पिटलमध्ये जाते. दुसरीकडे अक्षरा शुद्धीवर आलेली असते आणि ती म्हणत असते की काल तर बाबा आणि अधिपती ते आले होते, पण मग आत्ता ते कुठे गेलेत. आणि मग तिच्या लक्षात येतं की नक्कीच भुवनेश्वरी त्यांना घेऊन गेली असणार. ती डोक्याला हात लावून म्हणते की मी इथे अडकली आहे आणि ते दोघेजण घरी आहेत. त्या भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय सांगत असतील काही माहीत नाही. तर या सगळ्यातून मी कसा मार्ग काढू, या हॉस्पिटलमधून कशी बाहेर पडू. आणि मग त्यानंतर ती स्वतःला शांत करते आणि या सगळ्याचा ती शांतपणे विचार करते. दुसरीकडे चारुहास सर त्यांच्या खोलीत असतात. तितक्यात चारुलता त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की तुम्ही एवढी चिडचिड का करताय, काल तुम्ही नीट जेवणसुद्धा केलं नाही, आत्तासुद्धा बाहेर किती मोठ्याने ओरडत होता, कशाला स्वतःला त्रास करून घेताय, जे काही घडलं त्यात ती भुवनेश्वरी. पण तितक्यात चारुहास सर म्हणतात की चारू, त्या भुवनेश्वरीचं ना नावसुद्धा काढू नको, मला त्या बाईचं नावसुद्धा या घरात ऐकायचं नाही आहे. ती बाई ना एक काटा नाही तर पूर्ण बाभळीचं झाड होती. जर पुन्हा कधी माझ्यासमोर आली ना तर मी तिचं काय करेल माझं मलाही माहीत नाही. आणि ते ऐकून चारुलता म्हणते की तुम्ही प्लीज असं बोलू नका, जे काही घडले त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका, खरं तर यात चूक माझीच आहे. तर दुसरीकडे अक्षराला आत्तापर्यंत घडलेले सगळे प्रसंग आठवत असतात आणि मग त्यानंतर ती तिथे असणारा एक डायरी आणि पेन घेते आणि ती पहिल्यापासून सगळं त्यात लिहायला सुरुवात करते. कशा प्रकारे तिला रस्त्यावर बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडम दिसल्या, त्यानंतर घरी आल्यावर काय घडलं, हे सगळं काही ती त्या डायरीमध्ये लिहित असते. दुसरीकडे चारुलता खूप रडत असते आणि चारुहास सरांना म्हणत असते की जे काही घडतं आहे ना त्यात माझी चूक आहे, कारण मी त्या भुवनेश्वरी सारखी दिसते, पण अक्षराचा हा गैरसमज कसा दूर करावा ना तेच मला कळत नाही आहे. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू, तू प्लीज असं बोलू नको, अक्षराला वाटेल लवकर बरं आणि तिचा हा गैरसमजसुद्धा दूर होईल. मात्र चारुलता म्हणत असते की तिला कधी बरं वाटेल मला खरंच माहिती नाही आहे आणि तिची अशी अवस्था ना मला बघवत नाही आहे. इकडे तुम्ही डिस्टर्ब आहात, तिकडे अधिपती डिस्टर्ब आहे, काय करायचं ना तेच मला सुचत नाही. तर चारुहास सर म्हणत असतात की अगं म्हणूनच तर मी म्हणत होतो ना की आपण हे लग्न रद्द करूयात, सगळं काही ठीक होऊ दे. पण ते ऐकून मग चारुलता पुन्हा चिडते आणि म्हणू लागते की ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, माझं काही म्हणणं नाही. आणि त्यामुळे मग नाईलाजाने पुन्हा चारुहास सर म्हणतात की चारू, तू प्लीज चिडू नको, ठरल्याप्रमाणेच आपण लग्न करूयात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.